त्यामुळं नियंत्रित आहार हे शरीराला सुरक्षित ठेवतं. नियंत्रित विचार हे मनाला सुरक्षित ठेवतं. त्यामुळं आचार्य भगवंत विद्यासागर महाराजांनी एक वाक्य सांगितलं, जे स्पर्श आणि रस ह्या दोन इंद्रियांच्यावर विजय मिळवतात त्यांच्या जीवनात कधीच म्हणजे जिभेवर ज्यांचा ताबा असतो खाण्यासाठी, ते स्वतःच वैद्य मानलेला आहे. आणि ज्यांचा बोलण्यासाठी जिभेवर ताबा आहे ते आनंदी जीवन जगतात. असं ऐकत नाही तुला असं प्रत्येकाने आचार्यांनी शास्त्रामध्ये सांगितलं. आणि तेच आचार्यांनी पुढं भविष्यात सांगितलं की ज्याला भविष्य सुखी आणि आनंदी बनवायचं आहे त्यानं सगळ्यात महत्वाचं रसनेंद्रियावर विजय, जिभेवर विजय मिळवला पाहिजे. जो खाण्यासाठी जिभेवर विजय मिळवतो त्याचं शरीर समाधानी राहतं आणि जो बोलताना जिभेवर नियंत्रित राहतो त्याचे रोग आणि त्याचं भविष्यही सुरक्षित राहतं. म्हणून जैन धर्मात सुद्धा जिभेलाच फार महत्व दिलेलं आहे. ते मग खाण्याच्या पद्धतीत असू दे किंवा बोलण्याच्या पद्धतीत असू दे, हे नियंत्रित असणं फार गरजेचं आहे असं सांगितलं. त्यामुळं आपण सर्वजण वैद्य तर आहात, पण सर्वजण जैन आहात आणि आपण आपल्या विचाराला मांडत असताना विज्ञानाबरोबर वितराग विज्ञानाचा आधार घेऊन जर आपण साधू संतांची सेवा, साधू संतांची वयावृत्ती, प्रतिमाधारी लोकांची वयावृत्ती आणि सर्वसामान्य लोकांचा सुद्धा उपचार आहे तो वितराग विज्ञानाला आधार घेऊन जर आपण गेलो तरी आपल्या जीवनामध्ये फार मोठा बदल करू शकतो. कारण विज्ञान शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम आहे, पण वितराग विज्ञान शरीराबरोबर मनाला आणि आत्म्याला सुरक्षित ठेवण्यासाठी निमित्त आहे. आणि मग आज आजार किंवा रोग होण्याचं सगळ्यात मोठं कारण आणि सगळ्यात मोठा आजार आज मानला जातो तो बीपी आणि मधुमेह. कारण कॅन्सर सारखे रोग सुद्धा बरे होऊ शकतात, पण एखाद्या व्यक्तीला एकदा बीपी आणि शुगरचा त्रास चालू झाला तर तो नियंत्रित राहतो, पण तो बरा होत नाही. सर्वत्र त्याच्यातून सुरक्षा मिळणं फार कठीण आहे. आणि या दोन्ही आजारांचं सगळ्यात मोठं कारण दोन सांगितलं, जिभेवरच अनियंत्रित पद्धतीनं आहार आणि बुद्धीवर किंवा मानसिकतेवर नियंत्रित नसणे, म्हणजे ताण तणावपूर्वक जीवन जगणे, आनंदाला स्वीकारताना सुद्धा मर्यादेच्या पलीकडे जाऊन आनंदाचा उद्रेक होणे किंवा दुःखाला सुद्धा स्वीकारताना संकट किंवा कष्टाला स्वीकारताना सुद्धा एक परिस्थितीपेक्षा जाऊन पुढे जाऊन स्वीकारणे. आणि त्यामुळं हे हार्ट अटॅक किंवा बीपी शुगर सारखे रोग येतात. याला सुद्धा निमित्त आहार पद्धतीचाच प्रभाव जास्त सांगितलं. म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना एवढी सूचना देतो की योग्य औषध तुम्ही सर्वजण द्यालच, पण योग्य औषध हे रोगाला नियंत्रित ठेवण्याचं काम करू शकतं, पण रोग कमी करण्याचं किंवा रोग होऊच नाही पुढले याच्यासाठी फक्त दोनच कारण आहेत. ते म्हणजे रसनेंद्रियावरचा ताबा आणि मनाच्या विचारांच्यावरचा ताबा. याचं सुद्धा अध्ययन करून आपण पेशंट कुणी असू देत, साधू असू देत किंवा सर्वसामान्य लोक, यांना तुम्ही त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये आहार पद्धती आणि विचार करण्याच्या पद्धती कशा नियंत्रित ठेवल्या पाहिजेत याचं जर भविष्यात तुम्ही
एक वैद्य म्हणून मार्गदर्शन केला. कारण आज आम्ही समाजात बघतोय, आम्ही कुठल्याही एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूचा त्याग कर म्हटलं धर्म म्हणून, तर ती लोक स्वीकारायला फार कचवसतात. पण डॉक्टरांनी जर एखाद्या वस्तूचा त्याग करा तर तुमचं भविष्य चांगलं आहे, म्हणजे तुम्ही आजारी पडणार नाही असं सांगितलं तर डॉक्टरांचं लगेच लोक ऐकतात. त्यामुळं अपेक्षेनं तुम्ही सुद्धा केवळ शरीराचेच वैद्य नसून, जर तुम्ही थोडं अध्यात्माशी संलग्न राहून अध्यात्म घेऊन तुम्ही जर लोकांना मार्गदर्शन करायला लागला तर डॉक्टर लोक शरीराबरोबर आत्म्याचे सुद्धा मार्गदर्शक होऊ शकतात. आणि मग त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या नियंत्रणाचं डाएट्स व्यवस्थित सांगितलं तर शरीराचे रोग तर कमी होतीलच, पण आत्म्याला पापापासून सुद्धा वाचवण्याचं कार्य या सगळ्या गोष्टींच्यामुळे होऊ शकतं. म्हणून आपण सगळ्यांनी झोपेच्या अगोदर 4 तास आहार खाणं किती गरजेचं आहे हे धर्माबरोबर विज्ञान दृष्टिकोनातून सुद्धा सांगितलं पाहिजे. अपक्ष, कंदमूळ आदींचा प्रभाव सुद्धा शरीरावर दुष्परिणाम करणारे फार असतात. आता आपण त्याला किती मानता न मानता हे मला माहित नाही, पण जैन धर्मात सांगितलं जसं कंदमुळामध्ये कांदा आहे किंवा बटाटो आहे किंवा लसूण आहे, हे पदार्थ आहेत, हे पदार्थ वासनिक पदार्थ मानले जातात. या पदार्थाचं सेवन केल्यानंतर मनामध्ये विकारांची उत्पत्ती होते आणि विकारांची उत्पत्तीची पूर्णता जर नाही झाली तर माणसाचं मानसिक संतुलन सुद्धा विकृत दिशेनं जायला चालू होतं. त्यामुळं एक तर ह्या अभक्ष्य वस्तू जैन धर्मात सांगितल्या, त्यामुळं आपण हे शरीराच्या रोगासाठी तर विचार धर्म म्हणून तर सांगितलंच पाहिजे, पण शरीराला त्याचे काय हानी आहेत तर त्यांचं ब्रह्मचर्य व्रत टिकवणं, त्यांच्या विषयांच्या विचारांच्यावर कंट्रोलिंग ठेवणं फार अत्यंत कठीण. हे कंदमुळांचं सेवन अति प्रमाणात करणाऱ्या लोकांचं होतं, वासनेचा प्रभाव पडतो. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आहे की आम्हाला हे वितराग विज्ञान केवळ ज्ञानातून आलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या केवळ ज्ञानातून आलेल्या गोष्टींच्या मध्ये असं सांगितलं की एखादी सुई लसूण अथवा कांद्यामध्ये जर टोचली तर त्या सुईच्या टोकावर जो एक थेंब त्याचा रस तयार येतो, त्या रसामध्ये इतके त्रसदायक जीव असतात की त्या जीवाने जर कबुतराचा आकार घेतला तर ते पक्षी, कबुतराचे आकार घेतलेले पक्षी पूर्ण जर बाहेर पडले तर आकाशामध्ये मावणार नाही इतके सूक्ष्म त्रसदायक जीव त्याच्यामध्ये असतात. आणि ते काढल्यानंतर हिंसाही होते. हिंसा केल्यामुळे पाप लागतं आणि पाप केल्यामुळे दुःख होतं. असं जैन धर्म आणि विज्ञान या दोन्हीच्या माध्यमातून आपण जर आपल्या चिकित्सालयाच्या माध्यमातून मार्गदर्शन करायला लागलो तर शरीराचंही संरक्षण होईल आणि पापापासून आत्म्याचंही संरक्षण होईल. आणि मग तेच बांधलेले आत्म्याला कर्म, हे अशुभ कर्म आपल्याला मग वेगवेगळ्या आजारांना, वेगवेगळ्या दुःखांना, दारिद्र्यतेला सामोरे जाण्यासाठी निमित्त ठरत असतात. असं मला वाटतंय की तुम्ही सगळेजण केवळ शरीराच्या निरोगीतेचा अभ्यास करून त्याच्याकडे दुर्लक्ष, त्याच्याकडेच फार लक्ष केंद्रित करत असताना थोडं थोडं अध्यात्माशी आणि जैन धर्माच्या ज्ञानाशी आपण थोडं संलग्न होऊन जर आपण या सगळ्या गोष्टी मार्गदर्शन करत गेला तर आत्म्याचेही डॉक्टर्स, वैद्य
तुम्ही येऊन बहुतांशी पेशंट्सना तुम्ही पापापासून वाचवू शकता. आणि मग जेवढं काम आम्ही धर्माचा उपदेश सांगून करू शकत नाही, तेवढं काम तुम्ही डॉक्टर्स वैद्य म्हणून एखाद्यांना जीवनाबाबतीतली वास्तविकता सांगून तुम्ही त्यांना ते त्याग करू शकता, असं मला वाटतंय. आणि म्हणून मूळ उद्देश आपला चिकित्सालय काढण्याचा, आयुर्वेदिक चिकित्सालय काढण्याचा हाच उद्देश आहे की साधू संतांना शुद्ध औषध मिळावं, विज्ञान आणि वितराग विज्ञानाची सांगड बसावी, तुम्हाला वितराग विज्ञान कळावं, साधू संतांना विज्ञान कळावं, आणि या दोन्हींचा योग्य संगड घालून किमान आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येकाचं जीवन औषध, आयुर्वेदिक औषध आणि धार्मिक ज्ञान या दोन्हीच्या माध्यमातून शरीराला सुखी करण्याबरोबर जीवनाला आनंदी बनण्याचा सुद्धा प्रयत्न याच्या माध्यमातून होऊ शकतो. म्हणूनच ही एक जर शुक्रवारची व्यवस्था आपण केलेली आहे आणि आपण सर्वजण त्याच्यामध्ये अत्यंत देवशास्त्र गुरुशी समर्पित जीवन जगणारे सगळे लोक आहात, तर तुम्ही तुमच्याच शुक्रवारचा एक अभ्यास म्हणून न करता कायमस्वरूपीच अभ्यास स्वरूप म्हणून आपण थोडं या आपल्या धर्म पद्धतीचं आचरणाचं म्हणजे खाण्यापिण्याचं नियंत्रण कसं असावं याचा सगळ्याचा अभ्यास करावा आणि भविष्यात सगळ्यांना मार्गदर्शन करावं, असंच मी एवढं सांगतो. कारण शरीर हे रोगांचं माहेरघर आहे आणि रोग हे अन्नाचं माहेरघर, की अन्न आपण काय खाणार आहे त्याच्यावर रोगांची प्रवृत्ती वाढणार किंवा कमी होणार असं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आयुर्वेद पथ्य पाळूनच औषध घ्यायला सांगतं. आयुर्वेद पहिला पोट स्वच्छ करूनच मग औषध देतं. तसं आपण सगळ्यांचं मन स्वच्छ करून मग त्यांच्यावर उपचार पद्धतीचा प्रभाव करावा, अशी मंगलमय भावना या ठिकाणी आजच्या दिवशी मी माझ्या प्रास्ताविक आणि मार्गदर्शनामध्ये करतो. पुढल्या शुक्रवार नाईक सर बोलतील, तत्पूर्वी कोणाच्या काही शंका किंवा कोणाचे काय विचार असतील सांगायचे. हा, सगळ्यात महत्वाची माझी एक मानसिकता की मोबाईल मध्ये खेळ पुढल्या आता 9 तारखेला 8 तारखेला षोडशकरण पर्व सगळं संपतंय आणि 9 किंवा 10 तारखेला 9 आणि 10 हे 2 दिवस मी हॉस्पिटलवर असण्याची शक्यता आहे. कारण सगळ्यांना माहीतच असेल 2 ऑक्टोबरला आदरणीय राहुलभाई यांची दीक्षा आपल्या चिकित्सालयाच्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं पुढला शुक्रवार माझ्या अंदाजाने 12 तारीख आहे. पुढला शुक्रवार 12 तारीख आहे.